नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मीरा मुगुटराळकर आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलला, ज्याचं नाव आहे बायो विथ ऋषी सर, ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करणार आहे आपला नेक्स्ट चॅप्टर, ज्याचं नाव आहे बॉडी फ्लुइड्स अँड सर्क्युलेशन। या चॅप्टरचा आपला नेक्स्ट सेशन, ज्यामध्ये आज आपण कंटिन्यू करू वॉल ऑफ द हार्ट अँड इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट। जसं की एक्सटर्नल स्ट्रक्चरचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर मागचं जे सेशन आपण आपल्या चॅनलला अपलोड केलं त्यामध्ये आपण कंप्लीट इन डिटेल एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ह्यूमन हार्ट बघितलाय। आता आपल्याला ह्यूमन हार्टच्या वॉल आणि इंटरनल स्ट्रक्चर बद्दल डिटेल स्टडी करायचा आहे। कुठलाही विलंब न करता आपण डायरेक्टली येऊया आपल्या टॉपिक वर। बघा काय दिलंय, सर्वात आधी दिलं आपल्याला वॉल ऑफ द हार्ट, म्हणजे हार्टच्या वॉल्स बद्दल। पहिले आपण हार्टच्या कव्हरिंग्स बद्दल पाहिलं, आता आपल्याला बघायचं आहे की वॉल ऑफ द हार्ट। बघा, इट इज मेड अप ऑफ 3 लेयर्स, म्हणजे हार्टच्या ज्या वॉल आहेत त्या 3 लेयर पासून बनलेल्या आहेत। 3 लेयरचे नाव दिले आहेत आपल्याला। एक आहे आउटर मोस्ट जी लेयर आहे तिचं नाव आहे आउटर मोस्ट इपिकार्डियम, मिडल आहे मायोकार्डियम आणि इनर मोस्ट जी आहे ती आहे एंडोकार्डियम। 3 लेयर वेगवेगळ्या लेयर आहेत। आउटर मोस्टचा विचार केला तर आउटर मोस्ट सांगितले आपल्याला इपिकार्डियम, मिडल लेयर आहे मायोकार्डियम आणि जे इनर मोस्ट इंटरनल लेयर आपण सांगतो ते आहे एंडोकार्डियम। ठीक आहे, त्याच्यानंतर मायोकार्डियम ही जी मिडल लेयर आहे, इट इज अ मेजर लेयर अँड कंपोज ऑफ कार्डियक मसल। मायोकार्डियम ही अशी लेयर आहे की एक मेजर लेयर आहे आणि कंपोज मसल्स पासून बनलेली आहे। म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की जे मिडल लेयर आहे हे हार्टच्या कॉन्ट्रॅक्शन आणि हार्टचं जे रिलॅक्सेशन आहे याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे। म्हणून नेक्स्ट पॉइंट काय सांगितलाय, इट हेल्प इन द कॉन्ट्रॅक्शन, म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन हे या लेअरच्या मदतीने होत आहे, मिडल लेअर ज्याला आपण मायोकार्डियम म्हटलेला आहे। त्याच्यानंतर इपिकार्डियम अँड एंडोकार्डियम आर सिंगल लेअर अँड प्रोटेक्टिव्ह लेयर्स, म्हणजे इपिकार्डियम आणि एंडोकार्डियम ह्या ज्या दोन इनर मोस्ट आणि आउटर मोस्ट ह्या दोन ज्या लेअर आहेत ह्या प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याचं काम करतात हार्टला, म्हणून याला आपण प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणतो। आणि जे मिडल लेअर आहे मायोकार्डियम हे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन आणि हार्टचं रिलॅक्सेशन याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे। त्याच्यानंतर बघा, आपल्याला आता बघायचं आहे की इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द हार्ट। इंटरनल स्ट्रक्चर मध्ये आपण हार्टचा जेव्हा विचार करतो, आपला हार्ट इंटरनली 4 चेंबर पासून बनलेला आहे, 2 सुपेरियर आहेत आणि 2 इन्फेरियर आहेत। जे 2 सुपेरियर चेंबर आहेत त्याला आपण ॲट्रिया किंवा ऑरिकल्स म्हणतो। तर सर्वात आधी आपण ॲट्रिया बद्दल इन डिटेल मध्ये जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर व्हेंट्रिकल्स बद्दल जाणून घेऊ। तर बघा, ॲट्रिया बद्दल आपल्याला काय सांगितलं जाते हार्ट मध्ये, थिन वॉल्ड रिसिव्हिंग चेंबर ऑफ द हार्ट, ज्याला आपण काय म्हणतो रिसिव्हिंग चेंबर्स। बघा, आता रिसिव्हिंग चेंबर म्हणजे काय की जे काहीतरी रिसीव्ह करू राहिले, जे ॲट्रिया आहेत, जे वरचे चेंबर आहेत, सुपेरियर चेंबर आहेत, त्याला आपण ॲट्रिया म्हटलं, त्याला आपण रिसिव्हिंग चेंबर म्हणून आलो। आता ते काहीतरी रिसीव्ह करतात। आता रिसीव्ह काय करतात बघा, काय सांगितलं आहे, अ थिन मस्क्युलर वॉल कॉल्ड ॲज इंटर ॲट्रियल सेप्टम सेपरेट द राईट अँड लेफ्ट ॲट्रिया। बघा, एक वॉल आहे इंटर ॲट्रियल सेप्टम, म्हणजे मी ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो। बघा काय सांगितलं आहे तुम्हाला की एक वॉल आहे, जर आपण कन्सिडर केलं, फॉर एक्झाम्पल दिस इज युअर ह्युमन हार्ट अँड दिस इज युअर ॲट्रियास। 2 सुपेरियर आहेत, हे 2 ॲट्रिया, याला आपण काय म्हटलं रिसिव्हिंग चेंबर। आता या 2 ॲट्रियाला सेपरेट करणारी इंटर ॲट्रियल सेप्टम आहे, जे थिन मसल्स पासून बनलं आहे, याला आपण म्हटलेलं आहे इंटर ॲट्रियल सेप्टम। तेच आपल्याला या पॉइंट मध्ये सांगितलं आहे। बघा काय सांगितलं आहे की अ थिन मस्क्युलर वॉल कॉल्ड एज इंटर ॲट्रियल सेप्टम सेपरेट द राईट अँड लेफ्ट ॲट्रिया। बघा, आता हे जे वॉल आहे इंटर ॲट्रियल सेप्टम हे 2 पार्ट मध्ये तुमच्या ॲट्रियाला डिवाइड करू आले। एक म्हणजे राईट वाला पार्ट आणि दुसरा म्हणजे लेफ्ट वाला पार्ट। राईट वाला राईट ॲट्रिया असेल आणि लेफ्ट वाला लेफ्ट ॲट्रिया असेल। त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, अ इंटर ॲट्रियल सेप्टम हॅज ओव्हल डिप्रेशन कॉल्ड एज फोसा ओव्हॅलिस, इट इज रिमेनंट ऑफ द अपर्चर कॉल्ड एज फोरामन ओव्हॅली। बघा लक्षात घ्या की काय सांगितलं की इंटर ॲट्रियल सेप्टम वर एक ओव्हल डिप्रेशन प्रेझेंट आहे, म्हणजे जे सेप्टम प्रेझेंट आहे तुमच्या राईट आणि लेफ्ट ॲट्रियाला सेपरेट करू आली त्याच्यावर एक ओव्हल डिप्रेशन प्रेझेंट आहे। ओव्हल डिप्रेशन म्हणजे काय, समजा कन्सिडर करा की हे तुमची इंटर ॲट्रियल सेप्टम आहे, याला एक असा खोलगट भाग आहे ज्याला आपण ओव्हल डिप्रेशन म्हणतो आणि हे ओव्हल डिप्रेशनला आपण म्हणतो फोसा ओव्हॅलिस। हे आहे तुमचा फोसा ओव्हॅलिस आणि फोसा ओव्हॅलिस काय आहे की हा एक रिमेनंट आहे। जेव्हा एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये इथे एक अपर्चर प्रेझेंट असते, जेव्हा एक ओव्हरीज ज्याला आपण फिटस म्हणतो, फिटस लाईफ मध्ये काय उरालं की इथं 2 ॲट्रियामध्ये सेपरेशन तर असते परंतु एक अपर्चर प्रेझेंट असते आणि हा काय एक रिमेनंट आहे। काही काळानुसार जेव्हा बेबीची बर्थ होते त्याच्यानंतर काय केले जाते की ते अपर्चर आहे त्याला कव्हर अप केले जाते, परंतु कव्हर अप केल्यानंतर इथं काहीतरी डिप्रेशन सारखा पार्ट राहतो, त्याला आपण म्हणतो ओव्हल डिप्रेशन, त्याला आपण म्हटलं फोसा ओव्हॅलिस। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, राईट ॲट्रियम shows opening of coronary sinus which is guarded by Fabacean wall।
बघा राईट आणि लेफ्ट ऍट्रियमचा विचार केला तर राईट ऍट्रियम मध्ये एक ओपनिंग असते कोरोनरी सायनसची. बघा हा तुमचा राईट ऍट्रियमच्या या साईडला एक ओपनिंग असेल, त्याला आपण म्हणू कोरोनरी सायनस. हे असेल तुमची कोरोनरी सायनस. आणि या कोरोनरी सायनसची जे ओपनिंग असेल ते एका वॉलनं गार्ड केलेली असेल. वॉल म्हणजे एखादा जो की रिव्हर्स फ्लो प्रिव्हेंट करण्यासाठी आपण एखादा वॉल यूज करतो, त्या टाईपचा वॉल इथं प्रेझेंट असते कोरोनरी सायनस मध्ये. आणि त्या वॉलचं नाव असेल टेबॅसियन वॉल. तो वॉल कोणता असेल तर टेबॅसियन वॉल, जो की गार्ड करते कोरोनरी सायनसला. त्याच्यानंतर बघा ओपनिंग ऑफ सुपेरियर व्हेना कॅवा इज विदाउट एनी वॉल. हा तुमच्या राईट ऍट्रियम मध्ये दोन ओपनिंग असतात, एक तुमची सुपेरियर व्हेना कॅवा असते आणि दुसरी तुमची इन्फेरियर व्हेना कॅवा असते. आता हे जे सुपेरियर व्हेना कॅवा आहे, या सुपेरियर व्हेना कॅवाला कोणताच गार्ड प्रेझेंट नाही आहे, कोणत्याच गार्डने ही कव्हर अप झालेली नाहीये, कोणता वॉल इथं प्रेझेंट नाही आहे. दुसरी आहे इन्फेरियर व्हेना कॅवा. इन्फेरियर व्हेना कॅवा मध्ये इथं टेबॅसियन वॉल न कोरोनरी सायनस गार्ड झाली आहे, तर तुमची इन्फेरियर सायनसला युस्चियन वॉल प्रेझेंट असणार आहे. युस्चियन वॉलनी काय झालेली असेल, तुमची जे इन्फेरियर व्हेना कॅवा आहे ती गार्ड झालेली असेल. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, ओपनिंग ऑफ इन्फेरियर व्हेना कॅवा हॅज युस्चियन वॉल. जो पॉईंट मी आताच कव्हर अप केलेला आहे की जे ओपनिंग आहे इन्फेरियर व्हेना कॅवाची, तिथं कोणता गार्ड प्रेझेंट आहे किंवा कोणता वॉल प्रेझेंट आहे, त्या वॉलचं नाव आहे युस्चियन वॉल. त्यानंतर बघा लेफ्ट ऍट्रियम हॅज ओपनिंग ऑफ होल पल्मोनरी व्हेन्स. दीज ओपनिंग आर ऑफ विदाउट एनी वॉल्स. जसं आता आपण राईट ऍट्रियमचं पाहिलं, जर आपण लेफ्ट ऍट्रियम बद्दल विचार केला तर तुमचा जो लेफ्ट ऍट्रिया आहे, या लेफ्ट ऍट्रियामध्ये चार ओपनिंग असतील, त्या असतील पल्मोनरी व्हेन्सच्या. त्या ओपनिंग असतील पल्मोनरी व्हेन्स, आणि त्या पल्मोनरी व्हेन्सच्या ओपनिंग वरती कोणताच गार्ड प्रेझेंट नसेल, कोणताच वॉल प्रेझेंट नसेल. दे आर विदाउट एनी वॉल. त्याच्यानंतर बघा काय सांगितलं आहे, द ऍट्रिया and the ventricle of the same side are also separated by a thick fibrous tissue called as atrioventricular septum. बघा आता सेम साईडचा जर राईट साईडचा विचार केला, राईट ऍट्रिया आणि राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट साईडचा विचार केला तर लेफ्ट ऍट्रिया आणि लेफ्ट व्हेंट्रिकल हे दोघं जण एकमेकांपासून सेपरेट झालेले असतील. कशामुळे सेपरेट झालेले असतील तर ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम, म्हणजे ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मधातली सेप्टम आहे म्हणून त्याचं नाव आहे ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. जर डायग्रामॅटिकली शो करायचं झालं तर समजा हा वाला तुमचा राईट व्हेंट्रिकल, हा लेफ्ट व्हेंट्रिकल. बघा आता हा लेफ्ट ऍट्रियम आणि लेफ्ट व्हेंट्रिकल हे दोघं एकमेकापासून सेपरेट झालेलं आहे. कशापासून? ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. सेम या साईडला तसंच तुमची जे राईट साईड आहे, राईट ऍट्रियम आणि लेफ्ट ऍट्रियम दोघं एकमेकापासून सेपरेट झालेले आहेत. कशापासून झालेले असतील? राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, हाऊ एव्हर इच ऑफ दिस सेप्टा हॅव अपर्चर. आणि ह्या ज्या दोन्ही सेपरेटर आहेत त्याला आपण सेप्टा म्हणतो. ह्या दोन्ही जे सेपरेटर आहेत त्याला अपर्चर प्रेझेंट आहे. अपर्चर म्हणजे एक टाईपचं होल, ज्याला आपण मराठीमध्ये एक टाईपचं छिद्र म्हणतो, होल, त्याला आपण अपर्चर म्हणणार. त्या दोन्ही साईडला एक एक अपर्चर प्रेझेंट आहे. जसं की डायग्रामॅटिकली आपण बघू शकतो, या साईडला एक अपर्चर करू आणि या साईडला दोन्ही साईडला एक एक अपर्चर प्रेझेंट आहे. या अपर्चरला नाव देऊ आपण लेफ्ट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर, कारण की लेफ्ट साईडला आहे, आणि हे राईट साईडला आहे म्हणून याला आपण म्हणू राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर. आता राईट साईडला आहे म्हणून राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर, का बरं? ऍट्रिया आणि व्हेंट्रिकलच्या मधात आहे म्हणजे राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर, हे आपण त्याला नाव देऊ. त्याच्यानंतर बघा द राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर इज गार्डेड बाय ट्रायकस्पिड वॉल अँड 3 मस्क्युलर कस. आता हे जे दोन अपर्चर प्रेझेंट आहेत ज्याला आपण होल्स म्हटलेला आहे, हा राईट साईडचा आणि हा लेफ्ट साईडचा. हा राईट साईडचा जो ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर आहे हा एका वॉलनी गार्ड झालेला आहे आणि त्या वॉलला म्हणतो आपण ट्रायकस्पिड वॉल. तो वॉल आहे ट्रायकस्पिड वॉल. आणि लेफ्ट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर हा सुद्धा एका वॉलनी गार्ड झालेला आहे, त्याला आपण म्हणतो बायकस्पिड वॉल. आणि या बायकस्पिड वॉलला आणखी एक नाव आहे, त्या बायकस्पिड वॉलला आपण मिट्रल वॉल सुद्धा म्हणतो. मिट्रल वॉल म्हणजे लक्षात घ्या की तुमचा जो राईट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर आहे हा गार्ड झाला एका वॉलनी, त्या वॉलचं नाव दिलं आपण ट्रायकस्पिड वॉल. आणि लेफ्ट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर हा गार्ड झाला एका वॉलनी, त्याला आपण म्हटलं बायकस्पिड वॉल किंवा मिट्रल वॉल. दोन्ही वॉल इथं सांगण्यात आले. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, द लेफ्ट ऍट्रिओव्हेंट्रिक्युलर अपर्चर इज गार्डेड बाय बायकस्पिड वॉल कॉल्ड एज मिट्रल वॉल विच हॅज 2 मस्क्युलर कप्स.
These walls help in the preventing backward flow of the blood from ventricle to atria. बघा आता जसं ब्लड एंट्री करते हार्ट मध्ये, सर्वात आपण हार्ट मधल्या ऍट्रिया या चेंबरला काय म्हटलं, हे रिसिव्हिंग चेंबर आहे. रिसिव्हिंग म्हणजे काय रिसीव्ह करणारा हार्ट, ऑब्विसली ब्लड रिसीव्ह करणार आहे. आता ऍट्रिया मध्ये आलेलं जे ब्लड आहे ते व्हेंट्रिकल मध्ये जाईल या ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चरच्या थ्रू, परंतु ते रिव्हर्स ऍट्रिया मध्ये जाऊ नये त्यासाठी तिथे दोन वॉल प्रेझेंट आहेत, राईट साईडला आणि लेफ्ट साईडला, म्हणजे राईट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर आणि लेफ्ट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपर्चर. राईट साईडला जो वॉल प्रेझेंट आहे त्याचं नाव आहे ट्रायकस्पिड वॉल, ज्याला 3 कप्स असतात. जर त्याची डायग्रामॅटिकली पाहिलं तर बघा ट्रायकस्पिड वॉल जो आहे तो डायग्रामॅटिकली म्हणजे 3 हाफ मून शेप सारखा असेल, आणि बायकस्पिड वॉलचा जर विचार केला तर 2 हाफ मून शेप सारखा असेल. लक्षात येऊ ना, हा डिफरन्स आहे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल मधला. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला आणखी काय दिलेलं आहे, व्हेंट्रिकल्स. हे सगळं जे इंटरनल स्ट्रक्चर आपण पाहिलं ऍट्रिया मधलं. आता व्हेंट्रिकल्स बद्दल काय दिलं बघा, दीज आर थिक वॉल्ड इन्फेरियर चेंबर्स. बघा आता सुपेरियर चेंबर आपण ऍट्रिया पाहिले, आता इन्फेरियर चेंबर आपण पाहू राहिलो व्हेंट्रिकल्स. व्हेंट्रिकल कसे आहेत, थिक वॉल आहेत आणि इन्फेरियर चेंबर्स आहेत. राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल आर सेपरेटेड बाय थिक इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. जसे 2 ऍट्रिया लेफ्ट आणि राईट 2 पार्ट मध्ये डिवाइड झाले होते, त्याला आपण इंटर ऍट्रियम सेप्टम म्हटलं होतं. तसंच खालचे जे इन्फेरियर पार्ट आहे ज्याला आपण व्हेंट्रिकल म्हणतो, हे दोन्ही जे व्हेंट्रिकल्स आहेत हे सुद्धा सेपरेट झाले आहेत. बघा हे सुद्धा 2 व्हेंट्रिकल सेपरेट झाले आहेत, हा लेफ्ट वाला पार्ट आणि हा राईट वाला पार्ट, आणि सेपरेट कशाने झालेला आहे त्याला आपण म्हणू इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम, इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. या सेप्टमनी काय झालेलं आहे, हे 2 पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे, एक म्हणजे राईट पार्ट आणि दुसरा आहे लेफ्ट पार्ट. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलं आहे, राईट अँड लेफ्ट व्हेंट्रिकल आर सेपरेटेड बाय थिक इंटर व्हेंट्रिक्युलर सेप्टम. वॉल ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल इज 3 टाइम्स थिकर दॅन राईट व्हेंट्रिकल. जर लेफ्ट व्हेंट्रिकल आणि राईट व्हेंट्रिकलचा विचार केला तर लेफ्ट व्हेंट्रिकल जो आहे त्याची ज्या वॉल्स आहेत त्या 3 टाइम्स मोर थिकर आहेत. मोर थिकर म्हणजे 3 पटीनं जास्त जाड अशा वॉल्स आहेत कोणाच्या, लेफ्ट व्हेंट्रिकलच्या. कोणाच्या कंपॅरिझन मध्ये तर राईट व्हेंट्रिकलच्या. त्यानंतर इनर सरफेस ऑफ द व्हेंट्रिकल शो सेव्हरल रिजेस कॉल्ड एज कॉलमनी कार्नी. बघा आता जे इंटरनल सरफेस आहे तुमच्या व्हेंट्रिकलचा, जर आपण व्हेंट्रिकलच्या इंटरनल सरफेस बद्दल पाहिलं तर हे जे इनर सरफेस आहे व्हेंट्रिकलचा हा काहीतरी अशा रिजेस शो करतात, इंटरनली काहीतरी अशा रिजेस शो करतात, आणि या रिजेसला आपण काय म्हटलं, कॉलमनी कार्नी. बघा कॉलमनी कार्नी काय आहेत, दीज आर द रिजेस विच आर प्रेझेंट इन द इंटरनल साइड ऑफ द व्हेंट्रिकल्स, ज्याला आपण म्हटलंय कॉलमनी कार्नी. त्याच्यानंतर बघा आणखी काय सांगितलंय की राईट व्हेंट्रिकल पॅपिलरी मसल्स आर अटॅच विथ द कप ऑफ ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉल बाय इन इलास्टिक फायबर्स. जे पॅपिलरी मसल्स आहेत, पॅपिलरी मसल्स म्हणजे काय की काहीतरी फिंगर लाईक प्रोजेक्शन शो करते, काही रिजेस आहेत आणि काही फिंगर लाईक प्रोजेक्शन शो करू राहिला तुमचं व्हेंट्रिकल, त्याला आपण म्हटलं पॅपिलरी मसल. आणि हे पॅपिलरी मसल ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर वॉलला अटॅच असतात. कशासाठी, टू प्रिव्हेंट द कोलॅप्स ऑफ, म्हणजे जे बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वॉल आहे याचं जे फंक्शनिंग चालू आहे त्या फंक्शनिंग मध्ये ते एकामेकावर कोलॅप्स सुद्धा होऊ शकतात. ते कोलॅप्स प्रिव्हेंट करण्यासाठी ह्या पॅपिलरी मसल तुमच्या व्हेंट्रिकलच्या इंटरनल साइडला प्रेझेंट असतात. राईट व्हेंट्रिकल ओपन इनटू पल्मोनरी आर्टरी अँड इट्स ओपनिंग इज गार्डेड बाय सेमिल्युनर वॉल. जर तुमचा राईट व्हेंट्रिकलचा विचार केला तर राईट व्हेंट्रिकल हा तुमच्या पल्मोनरी आर्टरी मध्ये ओपन होते आणि त्याची जी ओपनिंग आहे ते सुद्धा एका वॉलनी गार्ड झालेली आहे, त्याला म्हटलेलं आहे सेमिल्युनर वॉल, जो की ट्रायकस्पिड वॉल सारखा त्याला 3 कप्स प्रेझेंट असतात. आणि दुसरं तुमचा लेफ्ट व्हेंट्रिकल तो ओपन होतो सिस्टमॅटिक एओर्टा मध्ये, आणि सिस्टमॅटिक एओर्टाची जे ओपनिंग आहे हे सुद्धा एका वॉलनी गार्ड झालेली आहे, आणि त्या वॉलला सुद्धा आपण सेमिल्युनर वॉल म्हणून राहिलो. आणि सेमिल्युनर वॉलची ओपनिंग सुद्धा 3 हाफ मून शेपची असते. ठीक आहे. जर आपण डायग्रामॅटिकली बघायचं झालं तर बघा तुमच्या समोर डायग्राम दिसते की इट इज द इंटरनल व्ह्यू ऑफ द ह्युमन हार्ट. हे तुमचा एओर्टा आहे, हा तुमचा तुम्हाला राईट व्हेंट्रिकल शो केलेला आहे, इकडून लेफ्ट व्हेंट्रिकल आहे, हे एओर्टिक वॉल आहे ज्याला आपण सेमिल्युनर वॉल म्हटलं. मिट्रल वॉल आहे जो लेफ्ट ऍट्रिओ व्हेंट्रिक्युलर अपरच्या मधात आहे, ज्याला आपण बायकस्पिड वॉल सुद्धा म्हणतो, बायकस्पिड वॉल. त्याच्यानंतर लेफ्ट ऍट्रियम दाखवलेला आहे, राईट ऍट्रियम आहे, पल्मोनरी व्हेन्स दाखवलेला आहे, सुपेरियर व्हेना कॅवा आहे, इन्फेरियर व्हेना कॅवा, सगळ्या गोष्टी तुम्हाला डायग्राम मध्ये शो केलेला आहे. दिस इज द इंटरनल व्ह्यू ऑफ द ह्युमन हार्ट, ज्याला आपण इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन हार्ट सुद्धा म्हणतो. ठीक आहे. तर आजच्या सेशन मध्ये आपण वॉल ऑफ द ह्युमन हार्ट कव्हर केलं आणि इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ह्युमन हार्ट केलं. म्हणजे आता आपला एक्सटर्नल स्ट्रक्चर झालेला आहे, इंटरनल स्ट्रक्चर झालेला आहे. यानंतरचा उर्वरित जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.